महिला व बालकल्याण विभागाचे राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केलेलं आहे। कारण त्यांचा जो कामाचा व्याप आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कामाचा सुद्धा व्याप त्यांच्याकडे आलेला आहे। नेमकं काय त्यांच्या मागण्यांना घेऊन त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपण या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळे कर्मचारी या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळते। सर, काय नेमक्या मागण्यांना घेऊन तुम्ही आंदोलन करताय? महिला व बालविकास विभाग हा एक अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा, संवेदनशील काम करणारा आणि जे लाभार्थी वंचित आहेत, जे लाभार्थी गरजू आहेत अशा लाभार्थ्यासाठी काम करणारा विभाग आहे। या विभागामध्ये काम करताना आपण बघितलं असेल की लाडकी बहीण असेल, प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, याच्यासाठी रात्रंदिवस काम केलेलं आहे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी। या कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या पण काही न्यायिक मागण्या आहेत, जसं की अतिशय अपुरा कर्मचारी वर्ग आहे, त्यांना कर्मचारी वर्ग नेमा किंवा आकृतीबंध माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितला होता करायला, त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्या। किंवा पर्यवेक्षकांचे प्रश्न असतील, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतील, एकदम साधे प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्ही वारंवार शासनाकडे देऊन आमचे मागणी पूर्ण होत नाहीत। तर या अनुषंगाने सर्व विभागातील आता यापूर्वी ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस संप करायचे तसं न करता अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, पर्यवेक्षक अधिकारी असतील, सुपरवायझर असतील, आम्ही सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे की आपण टप्प्याटप्प्यानं संविधानिक मार्गाने हे आंदोलन करायचं आणि शासनांना आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी भाग पाडायचं। टप्प्याटप्प्यानं म्हणजे कशा प्रकारे आंदोलन असणार आहे? आज जसं आम्ही 26 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व पालकमंत्री महोदयांना निवेदन दिलेले होते, त्यांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं। त्यानंतर आम्हाला कुठलीही मागणी आली नाही किंवा आम्हाला कुठलंही बोलवणं आलेलं नाही आहे। आज आम्ही 2 आणि 3 तारखेला काळ्या फिते लावून संपूर्ण कर्मचारी, जवळपास राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सर्व, नागपूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं 7,000 कर्मचारी काळ्या फिते लावून आज निदर्शनं करत आहेत। त्यानंतर आम्ही VC बंद करणार आहेत, शासनाला माहिती पूर्ण बंद करणार आहेत आणि मग नंतर जर तरी आमच्या मागण्याची दखल घेतली गेली नाही तर संघटनेच्या मार्फत एक सर्वजण सामूहिक आंदोलन करून सामूहिक रजा घेणार आहेत। अशा पद्धतीने महिला बालविकास विभागांच्या संघटनेचा निर्णय आहे। लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सुद्धा तुमच्यावर वर्कलोड जे आहे ते मोठ्या प्रमाणात? हां, कारण लाडक्या बहीणमध्ये लाभार्थी संख्या भरपूर आहे, परंतु जे तपासणीसाठी आवश्यक कर्मचारी पाहिजेत तर ती संख्या कमी आहे, त्यामुळे जरा लोड जास्त आहे। जर ही संख्या वाढवली तर हे काम आमचं सोपं होईल। नक्कीच हे सगळे राजपत्रित अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि यांनी हे काम बंद जे आंदोलन आहे ते टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।